माता की भारत माता की अरे नीट का पत्ता काढो। मला वाटतं सर्वात लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी जे काही टुरिस्ट लोक गेले होते जवळजवळ 26 लोकांना त्या ठिकाणी त्यामध्ये महाराष्ट्राचे 6 लोक होते। मला वाटतं डोंबिवली शहरामधले 3 जण होते, पुण्यामधला 1 जण होता आणि पनवेल मधला 1 होता। असे 6 जण महाराष्ट्रातले होते आणि एवढी मोठी ही घटना त्या ठिकाणी झाली होती। तुम्हाला माहिती असेल 10 जुलै 2017 ला ज्यावेळेला अमरनाथ यात्रा या ठिकाणी सुरू झाली होती त्यावेळेला जवळजवळ 7 यात्रेकरूंवरती त्या ठिकाणी बेछूट गोळीबार झाला होता आणि त्यामध्ये 7 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते। अशाच पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर 14 फेब्रुवारी 2019 ला त्या ठिकाणी पुलवामा येथे त्या ठिकाणी गव्हर्नरनी स्वतः सांगून त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की स्वतः पंतप्रधानांना त्या ठिकाणी सांगितलं होतं, परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष करून त्या ठिकाणी जवळजवळ 40 CRPF चे जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। अशा पद्धतीने या 170 कलम रद्द केल्यानंतर सुद्धा हे काश्मीर शांत होत नाही। आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पहलगाव येथे हा जो काय हल्ला झाला जवळजवळ 2 ते 3 हजार त्या ठिकाणी टुरिस्ट त्या ठिकाणी होते आणि एवढा मोठा तिथे बेस कॅम्प आहे, तिथे CRPFचा बेस कॅम्प आहे, आर्मी आहे तिकडे। असं असताना सुद्धा जवळजवळ हे जे नाटक होतं अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी चालू होतं आणि असं असताना त्या ठिकाणी 5 अतिरेकी येतात आणि त्या लोकांना गोळ्या घालून निघून जातात आणि एकाही अतिरेक्याला आतापर्यंत पकडलेलं नाही। हा मला वाटतं केंद्र सरकारचा फेल्युअर आहे। आज तुम्ही बघितलं असेल मोठमोठ्या गोष्टी करतात। या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कालच नवी मुंबई येथे या ठिकाणी जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी पक्ष फोडण्यामध्ये आणि त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर त्या 3 कुटुंबावरती असताना आज तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी ते की शिवसेना कशी संपवायची, या ठिकाणी कशा पद्धतीने पक्ष खोट्या केसेस टाकायच्या, कार्यकर्त्यांना कसा त्रास देता येईल अशा पद्धतीने आज सुद्धा आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रभक्ती म्हणून या ठिकाणी इथं आलेलो आहोत। पण तरी सुद्धा पोलिसांचा एवढा बंदोबस्त, आम्ही त्यांना सांगितलं की तो बंदोबस्त जरा तुम्ही जर तिकडे जर लावला असता तर मला वाटतं या ठिकाणी एवढे लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले नसतील। म्हणून हा केंद्र सरकारचा फेल्युअर आहे। या केंद्र सरकार या ठिकाणी जे काय गृहमंत्री आहेत किंवा पंतप्रधान आहेत यांनी राजीनामा द्यायला पाहिजे।